मित्रांनो आज कलेटॉन यांचा ओपन मैदान विकळे फाटीवरती पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 2मध्ये पळाला. सेमीफायनल 2मध्ये मित्रांनो सुंदराचा साज आपल्याला पळताना दिसला आहे. मिलिंद पाटील यांचा भोंगाडॉन आणि त्याच्यासोबत पळाला मित्रांनो आत्ताच झालेल्या पेडगाव हिंदकेसरीचा 1 नंबरचा मानकरी मेहरबान. ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले. त्यांचे संपूर्ण सहकार्य आपल्याबरोबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं नियोजन झालं होतं मेहरबान आणि भोंगाचं? मेहरबान आणि भोंगाचं नियोजन 28 तारखेचं बिंजोडचं होतं. तिथं पावसामुळे ते बिंजोडचं मैदान कॅन्सल झालं. आता बैलांना तिथं कॅन्सल झाल्यामुळे मग शेटनं नियोजन केलं ह्या मैदानात 30 तारखेचं आणि आज गाडी पळाली आणि फायनलसाठी पात्र झाली. आता गट असेल, गटाला ज्या पद्धतीने गाडी पळाली किंवा सेमीफायनल जर आपण बघितलं असेल तर चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने आता या दोन्ही बैलांचं एक कुठंतरी एक वैशिष्ट्य आहे की निकालाला वाढून पळतात. ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. कसा पळ वाटला तुम्हाला? पळ ही गाडी A1 जोड आहे. मुंबईत म्हणा घाटाव म्हणा 3 फेऱ्यात जावा पळाली तेव्हा गोलालसाठी पात्र ठरलेली गाडी. पहिरा कधी मला होता या दोघांचा? पायराई पेडगावचं मैदान झाल्यानंतर. होय. आता आपला भोंगा आता नक्की इथे कोणाजवळ असतो? भोंगा कराडमध्ये कासेगावमध्ये आहे. कासेगाव. काय नाव कोणाजवळ असतं? शार्दूल कुलकर्णी म्हणून आहेत. हां, त्यांच्यापाशी असतो. शेटचा फोन झाला का नाही आता? हो झाला ना. शेटचा काय म्हटले? शेटचं काय म्हणणार? काय नाही, चांगली गाडी पण थोडंसं आता खाली जरा गडबड झाली होती. चिखल्यामुळे जरा बैल जरा बसला खाली, थोडा पाय घसरला. काय नाही, व्यवस्थित झालं. गटात कोणत्या पळाला होता आपला भोंगा आणि मेहरबान? गटात 11 गटात तास नंबर 4. ड्रायव्हर कोण होते गाडीत? छोटे ड्रायव्हर कोराळ. काय सांगाल कशी गाडी पळाली गटाला? चांगली गाडी पळवली. सुंदर गाडी पळाली गटाला. या जोडीचं एक वैशिष्ट्य आहे की गाडी गटून पळते आणि मुंबईला वगैरे आता भरपूर नाव आहे. इकडं पण आता समालोचकांनी सांगितलं की त्या दोन्ही नंदींचा मुंबईमध्ये असेल किंवा इकडे दबदबा आहे. काय सांगाल या म्हणजे त्यांच्या या वाक्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बैल पळतातच आणि ही गाडी कमीत कमी 7-8 वेळा पळवली आणि मुंबईत 3 फेऱ्यात कर्जत केसरी, एक विरा केसरी असे 4-5 मैदान मुंबईची जी 3 फेरी झाली त्या 3 फेऱ्यात बैलांनी 1-1 नंबर केला तिथं मुंबईत. आणि गाठावी 4-5 ठिकाणी पळवली, तिथं बी फायनलसाठी पात्र झाली. बघायला गेलं तर आता भोंगाकडे एक वैशिष्ट्यपूर्ण पळ आहे आणि त्याच्याकडे जर बघायला गेलं तर ज्या पद्धतीने आपण म्हणतो की समालोचक असते किंवा सगळ्यांना जर माहिती आहे 3 फेऱ्याचं मैदान असू दे किंवा बिंजोड असू दे, बिंजोड सलग 2 सीझन तो गाजवतोय. प्रत्येक वेळेस बिंजोडचा मानकरी ठरला आणि 3 फेऱ्यामध्ये जरी आला तरी तो त्या पद्धतीने त्याचं वर्चस्व या ठिकाणी देखील दाखवत असतो. तशा पद्धतीचा पळ आहे आणि दिवसेंदिवस त्याचा पळ देखील वाढतोय. काय सांगा? विषय काय आहे, मुंबईत जास्त करून बिनजोड असल्यामुळे तिथं बैलाला कमीत कमी 1-2 फेऱ्या पडतात आणि गाठाव कसं आहे 3 फेऱ्याचा पळ असल्यामुळे बैलांना कधी कधी नवीन पळवल्यावर दमछाट होते. त्यामुळे जसा त्याला फेऱ्या पडतील तसा बैल स्पीड वाढवतोय. हवामानाबद्दल काय सांगाल? तिकडच्या हवामान आणि इकडच्या हवामानाबद्दल बैलांना पळण्यासाठी कसं आहे नक्की? तिकडले हवामान म्हणजे जरा गर्दीत एका सिटीत असल्यामुळे जरा दमट हवामान आहे आणि ते कसं मोकळे एकदम गार वारण मोकळं वातावरण आहे. तर आता माळशिरसच्या मैदानाची 61 पटाची तयारी कशी चालली भोंगाची? तयारी आहे चांगली. काय सांगाल त्या मैदानाबद्दल? काय सांगाल? पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या यात्रेनिमित्त 10 तारखेला ओपनचं मैदान होत आहे, 11 तारखेला आदतचं मैदान. कसं नियोजन असतं म्हणजे ओपन आदत कसं काय? ते आता शेटलाच माहित. शेट जसं म्हणाल तसं. शेटची आता चर्चा वगैरे झाली का? सेमी झाली? हा झाली. शेटचा फोन आला, गाडी चांगली पळाली, सुट्टी बिट्टी झाली. फक्त जरा बैल खाली सुट्टी करताना जरा बैलाचा पाय जरा स्लिप घसरला फाटीव, बैल जरा खाली बसला, बरं उठला, वळवून गाडी आपली आणून बैल सोडला. चांगला पळाला. काय सांगाल? मेहरबान आहे, चांगला पळतो बैल. कुठंतरी बघायला गेलं तर आता 1001 गाड्यामध्ये 1 नंबरचा मानकरी राहिला. पेडगाव हिंदकेसरीचा मानकरी आता त्याच्याकडे बघितलं जात आहे. कुठंतरी एवढ्या गाड्यांमध्ये 1 नंबर करायचं म्हणजे जोक नाही. बरोबर. त्याचं पण एक काहीतरी वेगळं पण आहे. काय तुमच्या अंदाजे कसा पळ वाटतो? बैलाचा पळ कसा आहे, बैल वजनाला हलका आहे आणि बैल जे स्पीड लावतो पब्लिकला म्हणा कसं म्हणा, बैला स्पीड जाम आहे. आता कसं होतं, आता मेहरबान आणि भोंगा जर बघायला गेलं तर दोन्ही एका खांद्याची बैल आहे. ती उंची असू दे किंवा पळ असू द्या, खांद्याला खांदा लागतोय आणि त्या पद्धतीनं गाडी जुळू पण पळते. असं वेगळे पण थोडंसं जाणवून येते त्या पळामध्ये. गाडी चांगलीच पळते. दोन्ही एक मापाची बैल आहे, ती खांद्याला खांदा जुळतोय आणि गाडी चांगली पळते. आता काय अपेक्षा? भोंगानं तर भरपूर काय मिळवून दिले. आता अपेक्षा काय नाही, फक्त त्यांना आता नीट राहायचं म्हणजे पळावं चांगलं आणि मालकाचं नाव करावं. आता थोडंसं परिचयासाठी तुमचं नाव सांगा, तुमचं असू द्या किंवा शेटजी त्यांचं नाव सांगा. माझं नाव प्रणव किसन शिंदे मोराळे. शेठ नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या थोडासा.
माझा परिचय मी मुंबईचा. तुमचं नाव शेठ सांगा. आणि आमचे घरचे संबंध. तुमचं नाव सांगा. धीरज भास्कर भालेराव. काय सांगाल आज कशी काय गाडी पळाली गटाला सेमीला? पळाली गाडी, हं. गटाला पण चांगली पळाली, सेमीला पण चांगली पळाली, हं. फायनलला पण चांगली पळाली. ज्यावेळेस भुंगा घाटावरती येतो त्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबतच असतात, काय सांगाल? समज असतो. मला त्याची खूप आवड आहे. हां त्याच्यावर माझं खूप लक्ष असतं, बारक्याने लक्ष असतं त्याचं. हां काय सांगाल गाडी कशी आज कशा स्पीडनं पळाली गाडी सेमीला? गाडी चांगली पळाली सेमीला. बघा सेमीमध्ये चांगल्या गाड्या होत्या, हां. त्यांना पण टप द्यायचं काय खायचं काम नाही. हं. गाडी चांगली. 3 फेऱ्याचं मैदान म्हटलं की आपण ज्या पद्धतीने बघतो की चुरस असते, एका वेळेस 8-10 गाड्या पळत असतात. त्याच्यामधून पण आपलं वर्चस्व सिद्ध करणं म्हणजे कुठंतरी त्या बैलाचा एक बळ असतो किंवा ते तो सिद्ध करून दाखवतो. त्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की आता भुंगा घाटावरती येतो, पण कुठंतरी एक नाळ जुळलेली असते. बैल मैदानात गेला, आपण घरी असलं करमत नाही, असं वाटतं की बाबा मैदानात जावं. काय सांगाल? नाही करमत. तो इकडं असलं, मला तर तिकडं करमतच नाही. त्याला असं वाटतं मी कधी येऊ त्याच्याकडे. म्हणजे त्याची पहिल्यापासून आवड लागली. आणि आम्ही कसं आमच्या गोट्यावर असलं म्हणजे आम्ही 24 तास तिथंच असतो. हं. रात्र 12-1 वाजेपर्यंत आम्ही तिथं टाइमपास करत असतो. फक्त झोपायला जातो मी तेवढंच. हं. बाकी दिवसभर त्याच्याकडे असतो. आम्हाला ती एक करमणूक आहे. आणि तो नाही इकडे आहे, ते आम्हाला करमतच नाही. म्हणून असं वाटतं कधी यावं त्याच्या पैसे. बाकी काय नाही. ज्या पद्धतीनं आपण आता त्याच्याकडं बघून किंवा त्याच्या विश्वास ठेवून येतो, पण तो पण कधी नाराज केलं नाही. आवलाही मैदानात आणि असं हे झालंय, गुलाल मिळवून देतोय, आनंद दुगणा करतोय. काय सांगितलं? नाही, तो कधी म्हणजे नाराज आजपर्यंत केलं नाही आम्हाला. बघा जनावर आहे, शेवटी कुठं ना कुठं 19-20 होणारच कधी ना कधी. होत राहतं. का आपणच फक्त जितायचा अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. बरोबर. कधीतरी हार पण असते आपल्याला. बरोबर. कधी कधी बैलाला काय प्रॉब्लेम असतं, कधी बाजूचा बैल पळत नाही, कधी काय असतं, कधी काही ना काय प्रॉब्लेम चालूच असतात. बरोबर. बाकी काय नाही विषय. आमचा तो नाराज आम्हाला कधी होऊन देत नाही आणि होऊन देणार पण नाही. आता ज्या पद्धतीनं आता तुम्ही म्हटलं की आता मिलिंद शेट असतील किंवा तुम्ही असाल, तुमचं बरेच वेळेस आता चर्चा होत असेल. आता गुलाल घेतोय सगळं होतं, पण ज्यावेळेस एखाद्या मैदानात मार खातो त्यावेळेस कसं नियोजन असतं की बाबा आजच्या मैदानात आपलं काय चुकलं किंवा पुढचं नियोजन कसं नाही करावं? कसं मार खाल्ला तर आपल्याला समजतं की बाबा आपण आज पुढं चुकलो, मग त्याची दुरुस्ती आपण पुढच्या मैदानात करून घेतो. तो विषय असा आहे. म्हणजे आपण बघा चुकल्याशिवाय माहीत पण नाही पडत. बरोबर. हां, म्हणजे त्याचं म्हणतो की आपण चुकल्याशिवाय माहीत पण नाही पडत का पुढे आपण काय चुकतो, मग त्याला दुरुस्ती करून व्यवस्थित सगळं करायचं आपण. हां, म्हणजे आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की जसा विजय आहे तसा हार पण मिळाली पाहिजे. हो बरोबर. तर आपल्याला पण आपलं कुठेतरी कमी जास्तपणा कळतो. हो बरोबर. आपण पुढं काय करावं काय नाही. तर मिलिंद शेट बरोबर तुम्ही भरपूर वेळ घालवला, काय सांगाल त्यांच्याविषयी? नाही, मिलिंद शेठ म्हणजे माझ्यावर खूप विश्वास आहे त्यांचा. त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचा विश्वास आहे. त्यांच्या वडिलांचा पण वडील त्यांचे मला तिसरा मुलगा मानायचे. त्यामुळे मी त्यांच्या म्हणजे घरचा सदस्य आहे. माझ्या जीवावर ते एकदम म्हणजे तू जा स्वतः, मी नसलो तरी तू जा, बैलाकडे लक्ष दे, त्यांना माहिती आहे. मी असलो म्हणजे त्यांना काही टेन्शन नाही. ते ज्यावेळेस तुमच्या संबंधात तुम्ही म्हटलं की आणि मिलिंद शेटचा बी तेवढा तुमच्यावरती विश्वास आहे खूप. आणि त्याच्यामुळे मिलिंद शेटचा एक वेगळा स्वभाव आहे. भरपूर माणसं त्यांनी आजपर्यंत या क्षेत्रात जोडलेली आहेत. तुमच्यासारखे लोक असतील, आता बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढी सगळी लोक आहेत त्याच्या भूमिकेच्या पाठीमागे उभं राहतात. काय सांगाल इतर टीमला सगळ्या काय सांगाल? तर टीम आमची खूप चांगली आहे. सगळे सहकार्य करतात. पुढं काय झालं तरी आमच्या मागे येतात. हां, काय अडचण सगळ्यांना आवड आहे. आमच्या भंगा बैलाची आमची आवड आहे. आमचं तोंड चांगलं आहे, आमचे संबंध सगळ्यांचे चांगले, त्यामुळे आम्हाला सगळे येतात आमच्याकडे. मित्रांनो आता जास्त काही वेळ घेत नाही, फायनल देखील अजून पळायचं आहे. मग आजपर्यंत आपलं नाव करत आलाय, इथून पुढं पण करेल आणि फायनल देखील आहे. फायनलला देखील तो काही ना काही शुभेच्छा.